फाइनली वी आर हियर। चेकिंग करना है अभी टाइम हो रहा है 6:45 बजने आहे आणि 6:45 वाजता आम्ही चेकिंग करतोय। आमचं चेकिंग 3 वाजताच होतं। सो गाईज चालून खूप दमलोय। तर आमचा बाबू काही शिकत नाहीये, नुसता पळत सुटलाय आणि खूप जास्त दमलोय आणि हसून पण नाही जमत आहे, माहित नाही। आता नाही चालून होते, मला खूप जास्त थकली, खूप चालतोय, सकाळपासून चालतोय। एवढं मोठं केव आहे हे। कितने केव थे इधर, कितने थे? 34 ना, 34 केव होते, त्यातले सगळे झालेत। आता हे आमचं सेकंड लास्ट केव आहे, ह्याच्यानंतर अजून एक तिकडे चालत जायचं आणि ते झालं की आम्ही जाणार आहे चेकिंग करायला हॉटेलमध्ये। सो दाखवेलच तुम्हाला मी। आता तर खूप थकली आहे म्हणून मी व्हिडिओ काढताना जास्त बोलली पण नाही आहे, कारण माहितीच नाही आहे काय। गाईडने वगैरे आधी सगळी माहिती सांगितली आहे, पण गाईड बोलला की फेस घेऊ नका। सो गाईज बघा त्या टाईमला कसं डिझाईन केलं आहे हे सगळं, किती मस्त एकदम छान काम केलं आहे। ठीक आहे। सो गाईज हे आहे शिवलिंग, शिवजींचं। अंधार आहे खूप जास्त। जैसे आप गेट के अंदर आते हैं ना, ये एरावत खाती है, इंद्र के वाहन है एरावत, जो आने वाले को वेलकम करते हैं। इसके सूंड में पुष्पगुच्छ है, फूल माला है, और ये मानव स्तंभ है। इधर आइए, ये महावीर भगवान के मंदिर है। इस मंदिर को चारों हे बघा गाईज, हे आतमधून डिझाईन करत असं तोडून डिझाईन करत त्यांनी असं बनवले डिझाईन। हे आता हत्तीचे ते ट्रम्प वगैरे तुटली आता। सो गाईज हा एवढा पूर्ण एक स्टोन होता, व्हिडिओमध्ये खूपच छोटा दिसतोय हा, पण हा पूर्ण एक स्टोन होता आणि त्याच्या आतमधून तेव्हा त्या काळात डिझाईन वगैरे बनवली आहे लोकांनी। बघा स्टोन बघा गाईज, हा किती डेंजर आणि किती मोठा स्टोन असेल हा, इमॅजिन पण नाही करू शकत। एका स्टोनमध्ये पूर्ण बनवलं हे डिझाईन। सो गाईज हे सेकंड लास्ट केव आहे आता, आणि तिकडे पण आहे अजून एक। खूप थकलो आहे, एनर्जी नाही आहे। आता थोडंसं खाल्लं आम्ही आणि आता आतमध्ये फिरून येतो। इथे फिरायला 1-1.5 तास लागेल असं बोललेत ते। सो चलो। सो गाईज सीडी बघा ही किती उंच आहे, बाप रे।
काहीच मला आतमधलं एवढं काय माहीत नाही आहे, सो मी काय बोलत नाही आहे, फक्त व्हिडिओ काढून दाखवते तुम्हाला सगळ्यांना. फक्त बघा तुम्ही एलोरा, एक्सप्लोरिंग एलोरा. आज साइड में बैठे हैं So guys, finally we are here. चेकिंग करना है अभी टाइम हो रहा है 6:45 बजने आहे आणि 6:45 वाजता आम्ही चेकिंग करतोय. आमचं चेकिंग 3 वाजताच होतं. सो फायनली आम्ही आलोय आता इथे ITC हॉटेल. आता जातो आणि नंतर मग आराम करतो, रेस्ट करतो, मग भेटू आपण परत. पता नहीं, अच्छा है ना. आपने लिया उससे भी अच्छा है ये. नेहा सो गाइस ये है स्विमिंग पूल एरिया. चलो सो गाइस फायनली आलोय आम्ही रूम मध्ये. रिलीफ. इथे आहे बाथरूम. ओ बाथटब. हॅलो. हा आहे बाथरूम. आणि बस खतम. क्या व्ह्यू आहे इथे. बघा बघा कसे मजे घेतोय स्विमिंग पूलचे. त्यांना थंडी वाजली बहुतेक, सो आता सगळे बाहेर येणार आहेत पूलमधून. हे बघा काहीच बाहेर आलोय आम्ही, तरी पण इथे ऑफिस वर्क चालूच आहे. कब खत्म होगा आपका ये. हाँ अभी बोल रहे. कसं बाबूनी स्विमिंग केलं. बाबूला थंडी नाही वाजली. वाजली ना थंडी. सो गाईज आता आम्ही निघतोय बाहेर थोड्या वेळात डिनर करायला. लंच पण नाही केला आज. लंच नाही केला, नुसतं ब्रेकफास्ट वगैरे आणि फिरतोय नुसतं इकडे तिकडे, नुसतं सगळीकडे. केव्स बघितले. ओके केव्स वगैरे बघितले. सो आता फायनली आम्ही चाललोय डिनर करायला. फायनली बाबू फायनली वी आर गोईंग. सो गाईज आम्हाला रेस्टॉरंट काय भेटत नाहीये. आम्ही चालत चालत चाललोय आता रेस्टॉरंट शोधत. एक सापडलंय कोणतं तरी VIP मराठा, कारण यांना चिकन थाळी वगैरे काहीतरी असं खायचंय. सो आता VIP मराठाला चाललोय चालत चालत. गाडी हॉटेलवरच ठेवून चाललोय. सो गाईस आम्ही तर जेवून आलो होतो, पण बाबूला भूक लागलेली. सो त्याच्यासाठी आम्ही मागवले चिकन नगेट्स आणि माझ्यासाठी स्प्राईट. सो बाबू आता खाणार चिकन नगेट्स आणि त्याला चारते मी आता चिकन नगेट्स. आणि आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतर परत दुसऱ्या ब्लॉग मध्ये. सो बाय गाईज, गुड नाईट, बाय.